नमस्कार. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा का साजरा करतात, गुढीचे महत्त्व काय आहे आणि या दिवशी कोणत्या परंपरा पाळल्या जातात. गुढीपाडवा म्हणजे काय? गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि त्यालाच गुढीपाडवा म्हणतात. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. म्हणूनच या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे, घर घेणे, व्यवसाय सुरू करणे खूप शुभ मानले जाते. गुढीपाडव्याचे धार्मिक महत्त्व काय आहे? पुराणानुसार असे मानले जाते की या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली होती, म्हणून हा दिवस नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. तसेच एक कथा अशीही सांगितली जाते की प्रभू रामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आल्याचा आनंद म्हणून गुढी उभारली गेली. म्हणून गुढी ही विजय आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. गुढी का उभारतात? गुढी म्हणजे विजय, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. गुढी बनवताना बांबूची काठी, रेशमी किंवा नवीन कपडा, कडुलिंबाची पाने, साखरेच्या गाठी, फुलांचा हार आणि वर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवला जातो. गुढी घराच्या दारात किंवा खिडकीत उभारली जाते. असे मानले जाते की गुढी उभारल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. गुढीपाडवा कसा साजरा करतात? या दिवशी लोक सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करतात, दारात सुंदर रांगोळी काढतात आणि गुढी उभारून तिची पूजा करतात. या दिवशी खास पदार्थ बनवले जातात. पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी तसेच कडुलिंब आणि गूळ खाण्याची प्रथा आहे. याचा अर्थ जीवनातील गोड कडू अनुभव स्वीकारणे असा घेतला जातो. गुढीपाडवा आपल्याला सांगतो की जीवनात नेहमी नवीन सुरुवात करा, सकारात्मक राहा आणि आनंदाने जीवन जगा. पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्यासाठी लागणारं पूजा साहित्य: कलश, कापड, साखर गाठी, नीम पान, फूल, हळद कुंकू, नारळ, अगरबत्ती, दोरा, फुलं हे सर्व आपण घेतलेलं आहे. आणि बाल्कनीमध्ये अशी छोटीशी सजावट करून फुलांची माळ लावून, रांगोळी, दिवे लावून घरासमोर किंवा बाल्कनीत सुंदर सजावट तुम्ही करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.